ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे, तर या श्रावण महिना भगवान शिवांच्या सेवेसाठी उपासनेसाठी सर्वोत्कृष्ट काळ मानला जातो। त्याचबरोबर या श्रावणामध्ये आपण खूप सारे पारायण, उपास, व्रत, वैकल्य करत असतो। आता पारायणामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण देखील श्रावणात केलं जातं। नाथांची सेवा श्रावणात ही अत्यंत फलदायी ठरते। गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण हे पारायण सेवा ज्यांच्या नशिबात असते ना, त्यांच्याकडूनच दत्त महाराज करून घेतात किंवा नवनाथ महाराज करून घेत असतात। त्यामुळं आपल्या मनात जर आलं असेल की श्रावणात आपण नवनाथ महाराजांचं पारायण करायचं असेल, तर आपण कुठलीही भीती किंवा शंका मनात न ठेवता हे पारायण नक्की करावं। तर गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण म्हटल्यानंतर यांच्या नियम अटी यांनाच आपण खूप जास्त घाबरत असतो, परंतु मनात कुठलीही शंका भीती न ठेवता तुम्ही हे पारायण नक्की करावं। अगदी साधे सोपे नियम अटी या पारायणाच्या आहेत आणि इच्छाशक्ती मजबूत असेल तर नक्कीच नाथ महाराज स्वतः आपल्याकडून ती पूर्ण करून घेतात। अत्यंत साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण श्रावणात करायचं आहे। आपल्या जीवनातील कुठल्याही अडीअडचणी असू द्यात, विवाह समस्या असतील, संतती समस्या असतील, घरामध्ये आर्थिक समस्या असतील, नोकरी विषयक असेल किंवा आरोग्य विषयक किंवा बाहेरच्या बाधा असतील, तर कुठल्याही समस्येचं निवारण या पारायणानंतर होणार म्हणजे होणारच। आपल्याला तसे अनुभव देखील येतील। त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं श्रावण महिन्यात पारायण अवश्य करावं। तर हे पारायण कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, पारायणाचे नियम कोणते आहेत, तर महिलांनी हे पारायण करावं का, उद्यापन कसं, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी हे नवनाथ पारायण आपण का करावे, तर बघा, आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, विवाहसंबंधीच्या अडचणी असतील, संतान प्राप्तीच्या अडचणी असतील, त्याचबरोबर नोकरीविषयक अडचणी असतील, बाहेरील बाधा, भूत, पिशाच यांसारख्या अनेक अडचणींवरती एकच उपाय आहे, नवनाथ महाराजांचा एकदा पारायण करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि नाथ महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा सदैव आपल्यावरती राहील, हे तुम्हाला एकाच पारायणामध्ये लक्षात येईल। त्यामुळे या श्रावणात पारायण अवश्य करावं। तर बघा, प्रथम हे पारायण कोणी करावं, तर स्त्री पुरुष कोणी हे पारायण करू शकतात। आता माता भगिनींच्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न असतो की नवनाथ महाराजांचं हे पारायण आपण करावं की नाही, तर बघा, प्रत्येक महिला, स्त्री, पुरुष हे पारायण करू शकतात। नाथ संप्रदायामध्ये स्त्री पुरुष यांना कधीही वेगळं लेखलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे स्त्रिया पण हे पारायण करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी की मासिक धर्म हा काळ बघूनच हे पारायण सुरू करावं। आता पारायण म्हटलं तर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करताना काही महत्त्वाचे नियम आहेत, तर ते आपल्याला पाळायचेच आहेत। पारायण म्हटलं, अनुष्ठान म्हटलं तर काही नियम आपल्याला पाळणे गरजेचं असतं। तर हे नियम कशासाठी असतात, तर यामुळे आपली पारायण करतानाची एकाग्रता साधली जाते। जो आहार आपण खातो तो तामसी आहार जर आपण सेवन केला तर नक्कीच आपलं लक्ष विचलित होतं। त्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला असे नियम घातल्यानंतर आपोआपच आपण पारायणामध्ये लक्ष केंद्रित करू शकतो आणि मग ती सेवा जी असते ती चांगल्या प्रकारे होते आणि मग ती फलदायी ठरते। त्यामुळे कुठलंही पारायण असेल तर त्याचे नियम अटी पाळूनच ते पारायण करावे। आता खूप काही मोठे नियम यामध्ये नाही आहेत, त्यामुळे कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही। तर पहिली गोष्ट म्हणजे या काळात आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, म्हणजे पारायण काळात आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। त्यानंतर या काळामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही, स्वतःही खायचं नाही आहे आणि घरातल्या इतर व्यक्तींनाही मांसाहार करू द्यायचा नाही आहे। त्यानंतर कांदा लसूणयुक्त आहार आपल्याला या काळामध्ये टाळायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे परान्न या काळामध्ये वर्ज्य करायचं आहे, म्हणजे आपल्या घरातीलच अन्न आपल्याला खायचं आहे, बाहेरचं अन्न आपल्याला या काळात किंवा दुसऱ्याच्या घरचं देखील अन्न या काळामध्ये आपल्याला खायचं नाही आहे। सात्विक जेवण या काळामध्ये आपल्याला करायचं आहे, जसं की रोजचं पोळी भाजी आपण जेवतो त्याचप्रमाणे आपल्याला साधं आणि सात्विक जेवण या काळामध्ये करायचं आहे।
त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या काळात गादीवर झोपायचं नाही. त्यानंतर जर महिला हे पारायण करत असतील तर त्यांना जर या काळामध्ये मासिक अडचण आली तर शक्यतो तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही हे पारायण सुरू करू शकता किंवा तो येण्याच्या आधी तुम्ही हे पारायण सुरू करा. जर समजा यदा कदाचित असं काही अडचण आली की पारायण काळामध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर मग तुम्ही काय कराल, तर बघा पारायण आपल्याला त्याच वेळी तिथे थांबवायचं आहे. आपल्याला पारायण पुढचं करता येणार नाही तर घरातील इतर व्यक्ती कुणाकडूनही तुम्ही ते पारायण करून घेऊ शकता. जर घरात कोणी असं करणारं नसेल तर मग तुम्ही एखाद्या गुरुजींना वगैरे सांगून तुम्ही हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे या पारायण काळात उपवास धरलाच पाहिजे का, तर बघा उपवास केलाच पाहिजे असं काही यामध्ये नियम नाही आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उपवास धरू शकता. जर तुम्हाला होत नसेल किंवा शक्य नसेल तर मग तुम्ही वाचन झाल्यानंतर जेवण करू शकता. तसेच या पारायण काळामध्ये आपल्याला आपलं घर मन स्वच्छ ठेवायचं आहे. या काळात गोमूत्राचा वापर करावा. शरीरानं आणि मनानं स्वच्छ राहायचं. कोणाशी भांडण करायचं नाही आहे, कोणाला वाईट साईड बोलायचं नाही, निंदा नालस्ती करायची नाही, खोटं बोलायचं नाही. तसं तर या गोष्टी नेहमीच पाळायच्या असतात, परंतु या पारायण काळामध्ये त्या आवर्जून पाळल्या जाव्यात. आणि पारायणाला बसताना आपलं तोंड हे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडेच होईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर पारायण सुरू करण्याआधी संकल्प अवश्य घ्यावा. संकल्प घेऊनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तुमची इच्छा महाराजांना सांगायची आहे आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी हे पारायण करत आहात याचा संकल्प घ्यायचा आणि त्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे. त्याआधी ह्या पारायणास सुरुवात कधी करावी, तर सोमवारी किंवा गुरुवारी या दिवशी सुरुवात केली तर उत्तमच. परंतु श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो, त्यामुळे कुठल्याही दिवशी तुम्ही या पारायणास सुरुवात करू शकता. ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करणार आहात त्या दिवशी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करून घ्यायची. आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं. देवघराशेजारी जर शक्य असेल तर तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. जर शक्य नसेल तर ज्या ठिकाणी ही पूजा मांडणी जेवढे दिवस तुमचं पारायण होणार आहे तेवढे दिवस व्यवस्थित राहील अशा पद्धतीने घरातील कुठल्याही ठिकाणी तुम्ही हे पारायणाची मांडणी करू शकता. ज्या ठिकाणी ही मांडणी करणार आहात ती जागा देखील स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर देखील गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर स्वच्छ चांगले वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दिव्याची पूजा करावी. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावी. त्यानंतर आपल्याला एक कलश मांडणी करायची आहे. तर तांब्याचा कलश घ्यावा. त्यामध्ये शुद्ध चांगले पाणी घ्यावे. त्यामध्ये हळदी कुंकू एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे. फूल टाकायचं आहे. त्यावरती विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवावीत. त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. त्या नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर कलशावरती स्वास्तिक चिन्ह काढून घ्यावे किंवा मग रेषा ओढून घ्याव्यात. खालतून वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढायच्या आहेत किंवा मग कुंकवाची टिपके तुम्ही देऊ शकता. त्यानंतर कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवावे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावे. त्यावरती हा आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. कलशाला हळदी कुंकू फुलं अर्पण करावी. आता या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे. नसेल तर मग तुम्ही दत्त महाराजांचा फोटो किंवा नवनाथांचा फोटो, ते जर नसेल तर मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देखील घेऊ शकता. आता फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा आणि मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करावी. मूर्ती जर नसेल तर मग तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही थोडे थोडे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारीची स्थापना किंवा मूर्तीची स्थापना करू शकता किंवा मग तुम्ही विड्याची पाने घेऊन देखील मूर्तीची स्थापना करू शकता. तर बघा विड्याची पाने जर घेणार असाल तर मग ती लवकर खराब होतात. म्हणजे जर तुमचं पारायण 7 दिवसाचं 9 दिवसाचं असेल तर तेवढ्या दिवसांमध्ये ती विड्याची पाने खराब होऊ शकतात. त्यामुळे जर तांदळाच्या राशीवर ठेवणार असाल तरी देखील चालेल. आता थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता. नसेल तर मग सुपारी स्वरूप देखील तुम्ही दत्त महाराजांची इथे स्थापना करू शकता. तर सुपारीला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्याची स्थापना तांदळाच्या राशीवरती करायची आहे. त्यावर आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती फुलं अक्षदा अर्पण करायची आहेत. त्यानंतर इथे जर दत्त महाराजांचा किंवा नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो घेऊ शकता. नसेल तर मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घेतला तरी चालेल. तो जरी नसेल तर मग तुम्ही इथे
9 सुपाऱ्यांची स्थापना आपल्याला इथे करायची आहे. आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्यावरती आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे, भस्म लावून घ्यायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर सर्व सुपाऱ्या म्हणजे ज्या काही 9 सुपाऱ्या आपण घेणार आहोत त्या सर्व सुपाऱ्यांना स्नान घालून घ्यायचे आहे. थोडे थोडे तांदळाच्या राशी ठेवून त्यावरती आपल्याला हे सुपारी ठेवायची आहेत. आता एक एक सुपारी तामणामध्ये घ्यायची आहे. या सुपारीला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. चौरंगावरती जे तांदूळ आपण त्यांना आसन म्हणून दिलेले आहेत त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. अशा प्रत्येक 9 सुपारी एक एक करून आपल्याला ठेवायच्या आहेत. आता स्थापना करायची. पहिल्या ठिकाणी जेव्हा तुम्ही सुपारी ठेवली तिला गंधाक्षदा फुलं व्हायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. म्हणजेच आपण मच्छिंद्रनाथांची स्थापना केली अशा पद्धतीने 9 सुपाऱ्यांचे पूजन करत असताना 9 मंत्र म्हणायचे आहेत. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः. ओम श्री चैतन्य काणिफनाथाय नमः. ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः. ओम श्री चैतन्य अडबंगीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः. अशा पद्धतीने प्रत्येक सुपारीचे पूजन करायचं आहे आणि त्यांना चंदन, अष्टगंध किंवा भस्म लावून घ्यायचं आहे. फुलं व्हायची आहेत. बेलपत्र मिळालं तर अवश्य ते बेलपत्र आपल्याला या सुपारींवरती ठेवायचं आहे. नसेल तर काहीच हरकत नाही, फुलं अर्पण करावी. आता याच पाटावरती जर जागा असेल तर तुम्ही या ठिकाणी पोती ठेवू शकता किंवा जर यावरती जागा नसेल तर मग तुम्ही या पाटाच्या समोर दुसरा एक पाट घेऊन त्यावरती आपल्याला पोती ठेवायची आहे. पोती ही स्वच्छ चांगल्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यावी. शक्यतो भगवे वस्त्र असेल तर चांगले, नसेल तर मग दुसऱ्या कुठल्याही स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला ही पोती झाकून ठेवायची आहे. पोतीला देखील अष्टगंध, चंदन लावायचं आहे. अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला इथे अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. तर या संपूर्ण पारायण काळामध्ये तो दिवा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी. समजा जर चुकून तो दिवा विझला तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे. तो पुन्हा आपण प्रज्वलित करावा आणि अशा प्रकारे हा दिवा आपल्याला संपूर्ण पारायण काळामध्ये चालू ठेवायचा आहे. आता ही झाली आपली पूजा मांडणी. आता ही पूजा मांडणी आपलं संपूर्ण पारायण पूर्ण होईपर्यंत आपल्याला अशीच ठेवायची आहे. ती उचलायची नाही. पारायण झाल्यानंतर मग ती आपल्याला हलवायची आहे. आता शक्यतो पारायण आपल्याला जेव्हा पोथी वाचायची असते ती शक्यतो सकाळी लवकर उठून वाचावी आणि एकाच बैठकीमध्ये जेवढे अध्याय तुम्ही आज वाचणार आहात ते पूर्ण वाचायचे आहेत. वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत मग तुम्ही साखरेचा, फळाचा, दुधाचा नैवेद्य दाखवू शकता आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी मग सविस्तर नैवेद्य करून म्हणजे घेवड्याची भाजी, उडदाचे वडे महाराजांना किती प्रिय होते आपल्याला माहीतच आहे. अशा प्रकारचा किंवा पुरणपोळीचा, पुरी भाजीचा, खिरीचा असा नैवेद्य करून तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला रोज आरती करायची आहे. सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करा. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आणि नवनाथ महाराजांची आरती आपल्याला करायची आहे. जर नवनाथांची आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील करू शकता. आणि शक्यतो हे पारायण आपल्याला पहाटेच करायचं आहे ज्यामुळे एकाग्रता होईल. आणि जर पहाटे करणे शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हे वाचन करू शकता. आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं. उद्यापनाच्या दिवशी देखील आपल्याला रोजप्रमाणेच लवकर उठून स्नान करून स्वच्छ शुचिर्भूत होऊन आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर पारायण करायचं आहे, आरती करायची आहे आणि महानैवेद्य दाखवायचा असतो ज्यामध्ये मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे उडदाचे वडे, पुरणपोळी, खीर, मुगाची खिचडी या महानैवेद्यामध्ये त्यांचा समावेश नक्कीच करावा. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही किंवा मग शेवटच्या दिवशी आपलं वाचन झालं त्याच दिवशी करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी देखील करू शकता. आता 5 नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचे आहेत. एक आहे तो कुलदेवतेचा, दुसरा आहे तो नाथ महाराजांचा, तिसरा आहे तो दत्त महाराजांचा आणि चौथा आपल्या घरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि 5वा गाईसाठी एक पान आपल्याला ठेवायचं आहे. तर 5ही नैवेद्य आपण गाईचे पान गाईला देऊन टाका. बाकीचे जे नैवेद्य आहेत ते आपण बाहेर कोणाला देऊ नका. ते आपल्या घरातल्या घरामध्ये प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा मग संपूर्ण नैवेद्य गाईला देखील देऊ शकता. आता उद्यापनाच्या दिवशी आपल्याला 9 बालकांना म्हणजे 9 मुलांना जेवू घालायचं असतं.
शक्य झालं तर 9 मुलांना अवश्य जेवू घालावं. जर नाहीच मिळाली तर कमीत कमी एका मुलाला तरी अवश्य जेवू घालावं. आता 9 मुलं मिळाली तर चांगलंच आहे. तर 9 मुलांना बोलवा, जेवू घाला. त्याचबरोबर एखाद्या गुरुजींना म्हणजे ब्राह्मणाला बोलून तुम्ही जेवू घाला. त्याचबरोबर एखादी सवासणी किंवा एखादी जोडपं जर तुम्हाला जेवू घालायला मिळालं तर त्यांना देखील बोलून अवश्य तुम्ही जेवू घालायचं आहे. यथाभक्ती यथाशक्तीने जे काही शक्य होईल ते दानधर्म या दिवशी आपल्याला करायचं आहे. सवासिनी स्त्रीची ओटी भरावी. ज्या बालकांना तुम्ही जेवायला बोलवलं आहे त्यांना जे घडेल ते शक्य असेल ते द्यावे. म्हणजे दस्ती, टोपी किंवा जे त्यांना उपयोगी येईल अशा अभ्यासाच्या गोष्टी किंवा मग त्यांना उपयोगात येईल अशा काही भेटवस्तू त्यांना अवश्य द्याव्या. आता या पारायण काळात आपल्या दारावर जो कोणी येऊ, भिकारी आला असेल तर त्याला भिक्षा नक्कीच द्यावी. गाय आली तर तिला घास द्यावा. कुत्रा आला तर त्याला देखील घास द्यावा. तर नवनाथ महाराज, दत्त महाराज आपल्या भक्तांची अशा पद्धतीने वेळोवेळी परीक्षा घेत असतात. ते कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन दर्शन देत असतात. त्यामुळे कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नये. तसेच या पारायण काळामध्ये आपल्याला पोथीचं पावित्र्य राखायचं आहे. सकाळ संध्याकाळ पोथीचं दर्शन घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. वाचन झाल्यानंतर ती पोथी व्यवस्थित झाकून आपल्याला ठेवायची आहे. पारायण वाचायला बसण्याआधी पुरुषांनी स्वतःला अष्टगंध किंवा चंदन लावावे. स्त्रियांनी आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर वाचनास सुरुवात करावी. तर आता बघा किती पारायण, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत किंवा किती पारायण करायचे आहेत. तर बघा हे पारायण आपण 2-3 प्रकारे करू शकतो. सर्वात प्रचलित म्हणजेच प्रख्यात जी पद्धत आहे ती 9 दिवसांचे पारायण, जे की आपण 9 दिवसामध्ये करत असतो. बरेच जण 3 दिवसीय, 1 दिवसीय, 7 दिवसीय किंवा मग 40 दिवसीय पारायण देखील करत असतात. या नवनाथ भक्तिसार या पोथीमध्ये एकूण 40 अध्याय आहेत. तर रोज 40 दिवसांचे पारायण देखील केलं जातं. रोज एक अध्याय याप्रमाणे 40 दिवसाचं पारायण केलं जातं किंवा 3 दिवसीय पारायण किंवा 1 दिवसीय पारायणसुद्धा केलं जातं. पण 1 दिवसीय पारायण करण्यासाठी खूप वेळ बसावं लागतं. तेवढं जर शक्य होत असेल तरच करावे. अन्यथा उगीचच करायचं म्हणून करायचं आणि घाईघाई आपण काहीतरी चुका करतो. त्यामुळे व्यवस्थित जर पारायण करणार असाल तर शक्यतो 9 दिवसाचं पारायण करावं. तर या 9 दिवसांमध्ये आपण अध्याय कसे वाचावेत तर बघा, पहिल्या दिवशी 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 5, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 5, 7व्या दिवशी 4, 8व्या दिवशी 3, 9व्या दिवशी 2 अध्याय आणि 9व्या दिवशी समाप्ती करायची. तर याच दिवशी जर आपलं वाचन संपलं तर आपण उद्यापन करावं, नाही तर मग दुसऱ्या दिवशी उद्यापन केलं तरी चालतं. आणि यात जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करणार असाल तर या पद्धतीने देखील आपण पारायण करू शकतो. 7 दिवसीय पारायणामध्ये जर आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 आणि चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 25 ते 30 अध्याय, 6व्या दिवशी 31 ते 36 अध्याय आणि 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसाचे पारायण करायचं आहे. आणि 7व्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा मग 8व्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल. आता तिसरी पद्धत आहे ती म्हणजे 3 दिवसीय पारायण. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 13 अध्याय, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय वाचायचे आहेत. तर मग तिसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा मग चौथ्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल. आता उद्यापन झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही पूजा हलवायची नाही, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा हलवायची असते. तर बघा, पूजा हलवण्याआधी सर्व पूजेला चंदन, अष्टगंध, भस्म लावावे, फुलं, अक्षदा अर्पण करावी. त्यानंतर दीप दाखवायचा आहे, क्षमा मागायची आहे की जी ही पारायणाची सेवा आहे ती मनोभावी मी करण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही कमी राहिले असेल तर क्षमा असावी, अशा पद्धतीने प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजा हलवायची आहे. आता या साहित्याचं काय करायचं तर बघा, कलशातील जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये सर्वत्र थोडं थोडं शिंपडून घ्यायचं. कलशावरचा जो नारळ आहे तो फोडून प्रसाद स्वरूपात खायचा किंवा काहीतरी त्याचं गोड बनवून तुम्ही खाऊ शकता. कलशातील सुपारी, नाणं स्वच्छ धुवून घ्या. पुन्हा आपण याचा पूजेमध्ये वापर करू शकतो. त्यानंतर जी नाणी आहे ते तुम्ही कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर जे पूजा साहित्य असतं जसं फुलं, हार, हे सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे.
फोटो मूर्ती व्यवस्थित देवघरामध्ये ज्या त्या ठिकाणी ठेवून द्यावी. पोथी उचलून व्यवस्थित ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी झाकून ठेवावी. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण नवनाथांचं पारायण करायचं आहे. तर ज्यांना हे पारायण करणे 9 दिवसाचे 7 दिवसाचे पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं, तर बघा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील फक्त 40वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. ज्या अध्यायाला कल्पतरू म्हटलं जातं. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा हा अध्याय 40वा अध्याय. आपण श्रावण महिन्यामध्ये रोज पठण करा. अशा पद्धतीने जरी आपण पठण केलं तरी देखील पारायण सेवेचं पुण्य मिळतं. या व्यतिरिक्त जर संक्षिप्त नवनाथ भक्तिसार हा एक ग्रंथ आहे, आपल्या जवळपासच्या कुठल्याही स्वामींच्या केंद्रामध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल. तर हा छोटासा नवनाथांचा ग्रंथ आहे. 9 अध्यायामध्ये संपूर्ण नवनाथ महाराजांचे चरित्र आलेले आहे. या ग्रंथाचे देखील आपण श्रावण महिन्यामध्ये पाठ करू शकता. साधारणतः 1 तासामध्ये पूर्ण पारायण होतं. आपले 9 दिवसांमध्ये 9 पारायण करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढे पाठ या ग्रंथाचे आपण संकल्प करू शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला पारायण शक्य नसेल तर तुम्ही रोज 40वा अध्याय किंवा मग नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पाठ करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण माहिती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.